देवगड तालुक्यात मुठाठ गाव, गयाळवाडीत नांदतोय देव. देवगड तालुक्यात मुठाठ गाव, गयाळवाडीत नांदतोय देव. त्याच्या चरणी आमचा भाव, त्याच्या चरणी आमचा भाव. तोची भक्तांचा वाहतोय भार, आमचा श्रीदेव ठिकाणदार. तुझी भक्तांचा वाहतोय भार, आमचा श्रीदेव ठिकाणदार. तोची भक्तांचा वाहतोय भार, आमचा श्रीदेव ठिकाणदार. तोची भक्तांचा वाहतोय भार, आमचा श्रीदेव ठिकाणदार. नमस्कार मंडळी, मी दीपक बरोबर मी दीप क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मी पोचलो आहे गावी. काल थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे पुढचं मी काय शूट केलं नाही. काय केशरी गपचू जातस? कधी इलं तू? अच्छा, एकदम मस्त. म्हणजे तू उन्हाळ्याची सुट्टी काढू किला गावाक, म्हणजे मजा करू. खूप लय मजा वाटते रे गावात येऊन. कपडे धुवून खाली जा. पाणी नाही ना, म्हणून मजा वाटते गावात येऊन. ठीक आहे. तर सगळे आता गावी आलेत, खास करून पूजेसाठी पण येतात आणि काही जण आपले उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येतात. तर आज आहे 29 तारीख आणि आपल्या वर्धापन दिनाचा पहिला दिवस आहे. तर मी बाईकने आल्यामुळे मला थोडा उशीर झाला आहे वरती जाण्यासाठी. आता मी फ्रेश झालो आहे, आंघोळ केली आणि आता मी जातो वरती मंदिरात. चला तर जाऊया डायरेक्ट मंदिरमध्ये. तर चला, फायनली मी पोचलो आहे आता मंदिराजवळ आणि आपला पप्पू भाई भेटला आहे. तरी काय म्हणतेस, कशी आहेस? आणि आपलं पार्टनर काय बरोच ना? एकदम मस्त. पाठ वगैरे जास्त दुखायला लागले, प्रवास तर आपला एकदम मस्त ना? चांगला झालेला आहे. चालेल चालेल, चल आता जातो जरा मंदिरामध्ये. जाऊयावरती. किलय मी काय म्हणतो? काय म्हणतो? बरं, नमस्कार, कसे आहात? म्हणजे छोटा आहे का? झाली ना तयारी आहे सगळी? व्यवस्थित चाललेली आहे. होय, तुम्ही होय. आलात त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यावर काय म्हणतो जयू? काय म्हणतो? मजेत आहे. कधी इलं? मी काल ट्रेन मजा एकदम गर्दी में गर्दी. बाकी घाम बिम कसं येतात? गरमी भरपूर आहे. काय बर्फ मागवतो नाही. हां, ठेवूया ना आता काहीतरी. आपण आता चालू होईल मुंबई मंडळातर्फे. काय मुंबई मंडळातर्फे काय गाडी घेऊन येईलच. काय म्हणतो मग? गाडी रस्तो गाडी एकदम मस्त भाई. मी तर बोलतो ना, गाडी घेऊनच यायची आता. फक्त संगमेश्वर का थोडंसं प्रॉब्लेम आहे, म्हणजे थोडा खराब आहे. धूळ जरा जास्त येतात ट्रक बिक असतील तर, पण बाकी रोड एकदम सुसाट. मी तर पळवतच दिलं आहे. तर आपला काउंटर लागला आहे. सुनील दादा काउंटर सांभाळत आहे. नमस्कार, काय म्हणतात? बरेच ना? बरेच ना काका? काय तुम्ही महाराष्ट्रासाठी आम्हाला मदत करता त्याबद्दल तुम्हाला एक इच्छा. अरे रे, थँक्यू. हे बघा, आल्या आपल्याला देवाचं किचन मिळालं आहे. ते त्याच्यावर नावं लिहून काय म्हणतात? बरेच ना? त्यांची नावं तरी बघा, अशी तयारी चालू आहे इकडे. विचारायला सांग. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. वै प्रभो मया अर्पितानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यताम् सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रसीदो. श्री ठिकाण्डार महालक्ष्मीभ्यः नमः. पूजार्थे कालोद्भवपुष्पं बिल्वपत्रं समर्पयामि. ओ हे नेसवाय हां, काय म्हणता काकू? बरे ना? काय म्हणतात? हां, एक महिला मंडळ तुमचं काढूया ना. तुपला टाकूया. काय म्हणतात? कधी येला तुम्ही?
इकडे सगळं महिला मंडळ बसलंय. झालं जेवण बिवण? हां नाही, मी एकटो जिल्हा आहे एक जगदाधार हेतवे षष्टांगो यमनामस्ते प्रियतेन मया कृतः श्रीकांडार महालक्ष्मीभ्यां नमः. नमस्कार समर्पयामि. 2 वेळा नमस्कार करायचा दोन्हीकडे. श्रीकांडार महालक्ष्मीभ्यां नमः. नमस्कार समर्पयामि. प्रदक्षिणास्थाने नमस्कार समर्पयामि. जे तंते पुंडरीका नमस्ते विश्वभावन सुब्रह्मण्य नमस्ते अस्तु. श्रीकांडार महालक्ष्मीभ्यां नमः. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्रिये स्वाहा स्वधा नमोस्तुते. श्रीकांडार महालक्ष्मीभ्यां नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. तर आता पूजा पूर्ण झाली आहे आणि आता थोड्या वेळात होम चालू होईल आणि इकडे आता होमाची तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता समोर देवाचा अभिषेक झाला आहे आणि आता होमाची तयारी इकडे चालू झाली आहे. तर आता अभिषेक होणार आहे त्याच्यामुळे सगळेजण आता इकडे जमा व्हायला सांगितले. सगळेजण जमा होतील आता इकडे. चला 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 येवा. बसा बसा बसा. तर आता अभिषेक होणार आहे त्याच्यामुळे सगळी माणसं आता सगळी मंदिरामध्ये आले. नीलांजन समाभा समरभीम छायामार्तंड संबुधं तन्नमामि शनैश्चरम् अर्धकाय महावीर चंद्राज देवीवंदनं सविकाग्र समुद्रं तमराहं प्रणमाम्यहं. एते स्वामी विशेषं सर्वकामा अर्थसिद्धये श्री अमृताभिषेकोस्तु. पुढे पूजा पूर्ण झाली आहे आणि आता आरती चालू होईल. तर सर्व आरतीसाठी इकडे उभे राहिले. गौरी कुमार चंदनाची ओटी
आमची देवाची पूजा अभिषेक वगैरे सगळं आरती बिरती सगळं पूर्ण झालं आहे. आणि आत्ता ढोल वाजून झाले आणि आता आपला महाप्रसाद चालू झाला आहे. आज महाप्रसाद फक्त वाडी मर्यादितच आहे आणि उद्या आमची पूजा असते 30 तारखेला. त्याच्यामुळे पूर्ण गावाला पूर्ण मोठा महाप्रसाद असतो. पूर्ण गाव येतं, बाहेरचे पण गाव असतात, मुठाड गावातील पूर्ण सगळ्या वाडे असतात. तर उद्याच्या भागात तुम्हाला ते बघायला मिळेल. पण आत्ता हे बघा सगळे आता जेवायला बसले. आणि आमची एक परंपरा असते की पहिले जे पण पाहुणे मंडळी असतात त्यांना आम्ही पहिलं वाढतो जेवायला. तर तशा पद्धतीने आता सगळे पाहुणे मंडळी जी पण बाहेरून आलेत सगळ्यांची म्हणजे आपल्या नातेवाईक वगैरे सगळे आज जास्त करून सगळे नातेवाईकच असतात. उद्या बाहेरची मंडळी येईल. पण तेच आता सगळे जेवायला बसलेत. आणि इकडे सुनील दादाने काउंटर सांभाळला आहे. काय म्हणता जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन देणगी द्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी तुम्हाला काही नंबर देईन त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्या देवासाठी तुम्ही काही देणगी देऊ शकता. आणि हा आमचे देणगी कक्ष आहे इकडे पूर्णपणे. प्रशांत तरळ आणि सुनील परब इकडे सांभाळत आहेत. चला आणि इकडे आता जेवण चालू केलं आता. आणि सगळी मुलंच आमच्या या वाडीतली पूर्णपणे सगळी मुलंच वाढण्यासाठी हेल्प करतात. तर बघू शकता तुम्ही सगळे आता जेवायला बसले. तर आता इकडे पहिली पंगत बसली आहे बघू शकता. तर इकडे सगळी पंगत बसली आहे. समीर आणि इकडे पत्रावळी घेऊन उभा. समीर टीम मला कसं आहे आता उद्या नाही परवा मॅच बघायला भेटेल तुम्हाला. त्याचा टीम ओनर एक इकडे 11 दिवशी मालक. आणि तू पण घ्यायची ना एक टीम त्यांचा उपकरण जरा सपोर्टर. ठीक आहे चाला. तर इकडे आता पहिली पंगत बसली आहे आणि सगळे आपले पोरं वाढत आहेत. होय ना झाला ना. आमची पहिली प्रथा पाहुणे मंडळी बसूची. पण आता पाहुणे आमच्याकडे कमी आहेत. आमच्याच वाडीतले सगळे बसले. काय म्हणता कसा जेवण? एकदम एक नंबर जेवण आहे. काय जेवण आहे? स्पेशल काय आहे? चवळीची भाजी आहे, खीर आहे, लोणचं आहे आणि गोडी डाळ आहे. एकदम बेस्ट. गावाला येऊन अशी पंक्तीत जेवायची मजा ही वेगळीच आहे. जेवण आहे ना गावात येऊन पंक्तीत जेवायची मजा ती वेगळीच आहे. मजा वेगळीच आहे. ही आपल्या मुंबईमध्ये बुफे जेवणाला नसते. आता इकडे सगळे बसले जेवायला. तर आता पहिली पंगत पुरुषांची उठली आणि त्याच्यानंतर आता महिला मंडळासाठी इकडे बसवले जेवायला. झूम करते. आज या सोहळ्यास सुरुवात झाली. सकाळपासून अनेक दिनगिऱ्यांनी आम्हाला मदत केली आहे. सर्व दिनगिऱ्यांचं नाव असतो आपला. एकदम मस्त. गावची अशी पंक्तीत जेवायची मजा वेगळीच आहे ना. काय म्हणतो जेवलं काय तू जेवलं जेवतं ना. जेवलं नाही जेवतोय नाही भरवतंस. हे बघा ही त्याची छोटी बहीण आहे आणि तो तिला भरवतोय. काय नाव तुझं? एवा. आणि तुझं? स्वराज. ओके तुझी बहीण आहे. मग तू रोज भरवतो हिला? मग आज भरवतोयस? ओके खात नाही. ओके ओके बरं बरं. बघा भावाचं प्रेम किती आहे तिच्या बहिणीवरती. केक पाहिजे. काय म्हणता बाकी कसं? बाकी मस्त मजा. मगाशी बघितलं पोरगो ढोल वाजत होतो. व्हिडिओ टाकली आता याच्यात काढली केलं ना. मगाशी आता पुरुष मंडळी बसली होती आणि त्याच्यानंतर आता आमची अशी प्रथा आहे की महिलांना पण तेवढंच प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे त्यांना पण आता बसवलं आहे. म्हणजे एक पंगत यांची एक पंगत पुरुषांची अशी आम्ही बसवतो. तर आता आपली सगळीच पोरं आपली इकडे वाढायला लागली आहेत. आणि इकडे मुंबई मंडळ सगळं जेवायला बसलं आहे. आता आमचं जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि आता आमचा कार्यक्रम असणार आहे संगीत खुर्चीचा. हे बघा सगळे आपले
काय बोलतात ते ऑर्गनायझर हां हे सगळे खुर्ची आणून बसले आहेत आणि अजून वाडीतील मंडळी यायची आहे बाकी 7च जेवलेत सगळे आणि थोडा घरी आराम करून येतीलच आता थोड्या वेळात. काय म्हणतात? हा संगीत खुर्चीची तयारी चालू आहे. स्पर्धक आले नाहीत पण आम्ही हां. परीक्षक इथे परीक्षकच सगळे बसले आहेत इकडे त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. काय म्हणतात बाकी? उद्या भाजीचं हां उद्याचा स्पेशल आजचा तर मेनू तुम्ही बघितला असेल आणि उद्याचा स्पेशल मेनू म्हणजे इकडे हे अक्षय हे बघा स्पेशल भाजी फणसाची भाजी असणार आहे उद्या. आजचा तर मेनू तुम्ही बघितलाय. काय अक्षय खजून आणलं फणस? मोयनास हो मग आता कापणार कोण? चालत दाखवूया मग सगळे येतील आता जेवू का? आम्हाला रात्री पण जेवण आहे खास. मग आवाज आमच्याकडे घरी जेवण नाही. आम्ही म्हणजे सांगितलं की आम्हाला जे असेल ते पाणी पण नाही आमच्याकडे. पाण्याची सोय आहे. जे मुंबईचे उपसुंबे येले त्यांना रात्री जेवण हा आम्ही सांगून ठेवलं ऑर्डर पडली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपण याची स्पर्धा घेत आहोत संगीत खुर्ची. या स्पर्धेचंही चित्रीकरण आपल्याला त्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे यूट्यूब चॅनल पाहायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्याच वाडीतील आपले मुंबई मंडळाचे सेक्रेटरी दीपक परब हे चॅनल चालवतात. तर हे आपल्या माणसाला आपण सपोर्ट करायचं आहे. हे चॅनल अवश्य पहा. आपल्याच वाडीतील सर्व आपलं जे कार्यक्रम असतात काही उत्सव असतात ते सर्व या चॅनलवर दाखवले जातात. अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करतात आणि अतिशय उत्कृष्ट त्यांचं हे छायाचित्रण असतं. आपण एकदा बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा, आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना पाठवा, त्यांना पण हे बघायला सांगा. आपल्या गावची संस्कृती, आपल्या गावची महती त्यांना पण कळू देत. आणि आता आम्ही थोड्याच वेळात संगीत खुर्ची कार्यक्रम चालू करणार आहोत. महिला मुली लहान गट 10 वर्षाखालील. तर त्यांच्यासाठी आम्ही आता त्यांचंही हे चित्रीकरण करणार आहेत. तर कृपया आपण सर्वांनी या स्पर्धकांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मुली लहान गट 10 वर्षाखालील जोरदार टाळ्या वाजवूया त्या स्पर्धेसाठी. पंच म्हणून संतोष परब आणि सचिन थोड्याच परब वेळात हे दोन छोट्या पंच मुलांची असतील. संगीत खुर्ची ह्या चालू दोन होते. पंचांचा निर्णय अंतिम बघू राहील. शकता हे सचिन छोटे 10 वर्षाच्या परब खालील आणि मुलं आहेत संतोष परब सर्व. यांनी या त्यांचं आता इथे संगीत खुर्ची चालू स्पर्धकावरती होणार आहे. लक्ष ठेवायचं आहे. असे विजेता आम्ही कोण असेल थोडे हे थोडे आपण कार्यक्रम घोषित करत करणार आहोत. असतो. तेव्हा तर कृपया दोन्ही आता पंचांनी म्हणजे ही या छोटी मुलं आहेत स्पर्धेवरती लक्ष त्याच्यानंतर मोठ्या ठेवायचं मुलांसाठी आहे. पण स्पर्धा होणार चालू करूया. आणि महिला आणि मुलांनो, पुरुष या दोन्ही तयार आहात ना? गटासाठी ते असतं. स्पर्धकांनो ठीक आहे तयार आता आहात आपण ती ना? चालू चालू करायचं. करूया. 1 2 3 गो. का नाही तिकडनं बाबू तिकडनं तू बस. मागे नाही जायचं. मधून नाही उठ तिकडनं धावत जा. होय तिकडनं धावत जा. खुर्ची बघ. चला हे बाबू खुर्ची बघ. अरे ही खुर्ची काय बघतो तू? ही खुर्ची बघितली तू.
सचिन सांगून का शेवटची जोडी उरली आहे. याचं नाव काय, याचं नाव काय? चला आपल्याला पहिल्या फेरीचा विजेता मिळालेला आहे. बेटा इकडे. तुझं नाव काय? त्रिशा. त्रिशा ये इकडे. त्रिशा. त्रिशा पण. आपलं नाव सांगायचं आहे. त्रिशा सचिन परब. मुंबईवरून, गावावरून. नंतर देऊया. मुंबईची स्पर्धा काही. शबाज. पहिला डाव मुंबईने जिंकलेला आहे. टाळ्या वाजवा त्रिशा परबसाठी, जोरदार टाळ्या. तुमचा पडत आता महिलांसाठी चालू झाले सगळे. पळायचंय अशा तऱ्हेने एक स्पर्धक बाहेर झालाय. योगी नुसती खुर्ची बघू ना. इकडे तिकडे पण बघित नाही, नुसती खुर्ची बघता. स्पर्धक बाद झालेला आहे. दुसरा स्पर्धक शबाज. चला स्टार्ट. योगू गे अशा तऱ्हेने आपला स्पर्धक भेटलेला आहे. सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवायच्या आहे. आपलं नाव नाही वाजवायचं. इकडे ये बाई. चालू तू पण आहे. त्याचं नाव लिहून. चला आणि किती नवरा पाठाव बसला हळदीचे दिसाला. आणि किती नवरा पाठाव बसला हळदीचे दिसाला. शबाज. धक्काबुक्की करू नये. ज्याला जी खुर्ची भेटेल ती पकडायची आहे. शबाज.
अजून कोण ऍड होणार आहे? ये ये ये. मयुरी पालकर बाजार सर्व प्रत्येकाने बाहेर झालाय, काही हरकत नाही. नवीन कोण स्पर्धक आहे त्यांनी उभा राहायचंय. छान लाखात छान नजरेचा बाण तीर कमान मारी चक्रा दुचाक नकरा इकडून तिकडं. जो चेअरची वाट बघतो त्याच्यापासूनच चेअर लांब पळते. आपल्या भाच्याला दोन कमळे वहिनी बाहेर झालेल्या आहेत. चला ठीक आहे. मारी चक्रा चक्रा नकरा 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 NS. आता खूप असा खेळ खेळला जाणार आहे. खेळ खेळतायत, एन्जॉयमेंट पण तेवढीच झाली पाहिजे. कोळसुंकर वहिनी बाद झालेला आहे. शांताबाद 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 अगं शांताबाद बाद झालेले आहेत. काकू बाद झालेले आहेत. खूप असा या गेममध्ये विन झालेले आहेत. तिथे आपण त्या गेममध्ये विन झालेले आहेत. आणि सुनील बरोबरचे नावं द्यायचे. बाय बाय तुझं पण नाव द्यायचं आहे. कोण जिंकला? कोण जिंकला सांग. आणि टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिल्यांदा टाळ्या वाजवायच्या. उत्कृष्ट गेम झालेला आहे. आता ह्याच्यानंतर जो होणार आहे संगीत खुर्चीचा गेम. आणि आता दीपक परब यांनी विचारायचं जिंकल्यानंतर कसं काय वाटलं. या 3 विनरला घेऊन या लहान मुलींचा मोठ्या मुलांचा आणि डान्स करून दाखवा. बाबूला विचारूया. डान्स कर, जोरात डान्स कर. हॅलो, डान्स तुला संगीत खुर्ची खेळताना कसं वाटलं? जर हात वर करून एन्जॉय केला का महिलांनी? वा, आम्हाला प्रोत्साहन येलो. आम्ही थोडंफार काहीतरी करतोय याच्यासाठी. आम्ही असेच दरवर्षी आम्हाला थोडंसं म्हणजे वाटेल की बाबा आम्ही थोडं म्हणजे माणसाने ती गोष्ट प्रयत्न करतोय. पण तुम्ही प्रोत्साहन दिलात तर. हॅलो